नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हरिपाठामधील तिसरा अभंग पाहणार आहोत. तर त्या अभंगाचं नाव आहे. त्यापूर्वी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री साईनाथाय नमः, ज्ञानेश्वर महाराज की जय. तर तो अभंग असा आहे. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून सांगत आहेत की 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे सर्व हरीचे गुणगान करत असतात. या सर्वांचा बेस जो आहे तो एक हरी आहे. मंथुनी नवनीता तैसे हे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. ज्याप्रमाणे ताकातून लोणी काढलं जाते, त्याचप्रमाणे नवनीत म्हणजे लोणी. ज्याप्रमाणे ताकातून लोणी काढलं जाते त्याप्रमाणे तू हरीला प्राप्त करून घे, असं ज्ञानेश्वर महाराज या अभंगात सांगत आहेत. आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, जे व्यर्थ कथा आहेत त्या मार्गाने तू जाऊ नको असं म्हणत आहेत ते. एक हरी आत्मा जीव शिवस्मा, या एक जो आत्मा आहे आपल्या प्रत्येकामध्ये, त्याचं मिलन तू परमात्म्याशी करून घे, शिवाशी करून घे असं ते म्हणत आहेत. दोघांना समसमान करून घे असं ते म्हणत आहेत. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. ते म्हणत आहेत की ज्ञानेश्वर महाराजांचं जे हरिपाठ आपण जो कोणी करेल त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल आणि सगळीकडे हरी हा भरलेला दिसेल, असं ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून म्हणत आहेत. धन्यवाद.